यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट झालंय। अखेर दिल्लीत आपच्या दलदलीत भाजपचं कमळ फुललंय, तर आम आदमी पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावं लागलंय। भाजपनं दिल्लीचा गड सर करत केजरीवालांना चांगलाच धक्का दिलाय आणि आता भाजप तब्बल 27 वर्षांनी राजधानी दिल्लीत बहुमताचे सरकार स्थापन करणार आहे। मात्र यंदाच्या निवडणुकीत आपला दिल्लीकरांनी सपशेल नाकारले। आपच्या बड्या नेत्यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलाय। समोर आलेल्या कलानुसार दिल्लीतल्या विधानसभेच्या 70 पैकी तब्बल 46 जागांवर भाजपनं आघाडी घेत विजय मिळवलाय, तर आपला मात्र फक्त 24 जागांवर समाधान मानावं लागलंय। तर दुसरीकडे काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाहीये। या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसलाय। गेल्या 12 वर्षांपासून दिल्लीत सत्तेत असलेल्या आपच्या कोणत्या बड्या नेत्यांचा पराभव झालाय आणि त्यांच्या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत। दिल्लीत तब्बल 12 वर्षांपासून आम आदमी पक्षाची एकहाती सत्ता होती। यंदा दिल्लीत आप विरोधात तयार झालेल्या अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरमुळे भाजपला दिल्लीच्या जनतेचा विश्वास संपादन करण्यास मदत झाली। भाजपने सत्ता स्थापनेचा मॅजिक फिगरचा आकडा ओलांडून विजय मिळवलाय। यापूर्वी 2013, 15 आणि 2020 या 3 विधानसभा निवडणुकांमध्ये आपने सहज विजय मिळवला होता। त्यामुळे दिल्ली म्हणजे आप आणि अरविंद केजरीवाल असे अलिखित समीकरण तयार झालं होतं। परंतु यंदा दिल्लीकरांनी भाजपला कौल दिल्यानं हे समीकरण सपशेल फोल ठरलंय। सुरुवातीच्या काळांमध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया हे आपचे सगळे दिग्गज नेते पिछाडीवर पडले होते। मात्र आता या नेत्यांचा दारुण पराभव झाल्याचं समजते। तर दुसरीकडे दिल्लीच्या मावळत्या मुख्यमंत्री आतिशी यांचाही निसटता विजय झालाय। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री तसेच आपचा चेहरा असलेले अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून पराभूत झालेत। भाजपचे परवेश वर्मा यांनी केजरीवालांचा सुमारे 2000च्या मताधिक्याने पराभव केलाय। दिल्ली मतदारसंघात चुरशीची लढत झाली। आपच्या अरविंद केजरीवाल यांना भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचे आव्हान होते। संदीप दीक्षित हे 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले, तर अरविंद केजरीवाल यांचा सुमारे 4089 मतांच्या फरकाने पराभव झालाय। याच मतदारसंघात काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना 4000च्या आसपास मते मिळाली आहेत आणि याच 4000 मतांच्या गणितामुळे हा मतदारसंघ आपकडून निसटलाय। ते कसं, तर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार भाजपचे परवेश सिंग वर्मा यांना 30,048 मते मिळालेत, तर अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत 25,999 मतं मिळालेत। तर काँग्रेसचे संदीप दीक्षित यांना एकूण 4,568 मतं मिळालेत। म्हणजेच अरविंद केजरीवाल हे परवेश सिंग यांच्यापेक्षा 4089 मतांनी पिछाडीवर होते। दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवाराला 4568 मतं मिळालीत। म्हणजेच दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष जर एकत्रित निवडणूक लढले असते तर काँग्रेसची मतं ही आपच्या पारड्यात पडली असती आणि मतविभाजनाचा फटका आपला बसला नसता। यानंतर या यादीतलं दुसरं नाव म्हणजे आपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया। मनीष सिसोदिया यांना जंगपुरा मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसलाय। जंगपुरामधून सिसोदिया यांना जवळपास 675 मतांनी पराभवाचा धक्का बसलाय। कथित दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात सिसोदिया अनेक महिने तुरुंगामध्ये होते, त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामाही दिला होता। दरम्यान आम आदमी पक्षासाठी सिसोदियांचा पराभव हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। पुढचं नाव आहे प्रसिद्ध यूट्यूबर आणि UPSC कोचिंग संस्था चालवणारे शिक्षक अवध ओझा यांचं। अवध ओझा यांना पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या रवींद्र सिंग नेगी यांनी त्यांचा 28,072 मतांनी पराभव केलाय। यानंतर ग्रेटर कैलास मतदारसंघातून सौरभ भारद्वाज यांचाही पराभव झालाय। ग्रेटर कैलासमध्ये भाजपच्या शिखा रॉय यांनी त्यांचा 3188 मतांनी पराभव केलाय। या ठिकाणी काँग्रेस उमेदवारानं 6000हून अधिक मतं मिळाल्यानं या मतदारसंघातही आपला मतविभाजनाचा फटका बसलाय। शकूर बस्ती मतदारसंघातून सत्येंद्र जैन यांनाही पराभवाचा धक्का बसलाय। भाजपच्या कर्नाल सिंग यांनी जैन यांचा 20,998 मतांनी पराभव केलाय। सत्येंद्र जैन यांनाही मद्य घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती। मालवीय नगर मतदारसंघातून सोमनाथ भारती यांनाही पराभव पत्करावा लागलाय।
भाजपच्या सतीश उपाध्याय यांनी भारती यांचा 2131 मतांनी पराभव केलाय. या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराने 6770 मतं मिळवली आहेत. दरम्यान आता या मोठ्या पराभवानंतर आम आदमी पक्षाला आत्मचिंतनाची गरज असल्याचं राजकीय जाणकार म्हणतात. या पराभवाची अनेक कारणं पुढे आली आहेत. काँग्रेस सोबत युती न करणं ही आपची सगळ्यात मोठी चूक ठरली आहे. याशिवाय उर्वरित काम असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष MIM ने केलंय. काँग्रेस आणि MIM मुळे झालेल्या मतविभाजनामुळे मुस्लिम बहुल जागांवरही आघाडी मिळवण्यात भाजपला यश मिळाले. यंदाच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार हा एक मोठा मुद्दा विरोधी बाकावरील पक्षांकडून उचलून धरण्यात आला होता. केजरीवालांपासून ते मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि संजय सिंग यांच्यापर्यंत आम आदमी पक्षाच्या सर्व मोठ्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये तुरुंगवारी करावी लागली होती. खरं तर आपचा जन्म हा भ्रष्टाचाराविरुद्ध झालेल्या आंदोलनातून स्थापन झालेला. या पक्षाच्याच नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जावं लागणं हे पक्षाचं सगळ्यात मोठं दुर्दैव. दिल्लीच्या विकासावर म्हणजेच त्यांच्या पायाभूत सुविधांवरही कोणतेच काम झालेले नाही. रस्त्यांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या, कचरा व्यवस्थापन, यमुना नदीचे प्रदूषण अशा अनेक गोष्टींचा त्रास लोकांना होत राहिला. पण आम आदमी पक्षाचे नेते केंद्रात सत्तेत असलेल्या NDA सरकारला दोष देत राहिले. या निवडणुकीत भाजपने उपस्थित केलेला दुसरा मुद्दा म्हणजे शीश महलचा. केजरीवाल ज्यांनी कधीही बंगला, गाडी किंवा सुरक्षा घेणार नाही असे जाहीर केले होते, त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप होत होता. भाजपने शीश महलचा मुद्दा उपस्थित केला आणि जनतेचा पैसा पाण्यासारखा वाया जात असल्याचाही आरोप केला होता. आणखी एक बाब म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवाल मोफत वस्तू देण्याबद्दल बोलत राहिले. मग ते पुजारी आणि ग्रंथींना पगार देण्याबद्दल असो किंवा महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याबद्दल असो. पण सरकार विरोधी लाट, भ्रष्टाचार आणि विकास कामांच्या अभावामुळे कंटाळलेल्या दिल्लीच्या लोकांनी भाजपच्या पारड्यात मतं दिल्याचं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? दिल्लीत आपच्या पराभवाची आणखी कोणती कारणं आहेत? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.